गुंठेवारी खरेदी विक्रीसाठी संभाजी आरमारचे आंदोलन। तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मागील अनेक वर्षापासून शासनाने गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहारावर निर्बंध लादल्याने लाखो मिळकतधारक अडचणीत अडकले आहेत। तरी या लाखो मिळकतधारकांची या अडचणीतून मुक्तता करण्यासाठी सरकारने गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहाराला परवानगी द्यावी या मागणीसाठी संभाजी आरमारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। अनेक वर्षापासून सरकारने गुंठेवारी खरेदी विक्री बंद केलेली आहे। उच्च न्यायालयाचा निकाल झाला होता की गुंठेवारी खरेदी विक्री सुरू करा, त्याच्यावर सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। वास्तविक पाहता गुंठेवारी खरेदी विक्रीला सरकारने परवानगी दिली, त्या जागेवर बांधकामाला परवानगी दिली, वित्तीय संस्थांनी लाखो रुपयांचं कर्ज अशा मिळकतींना दिले आणि अचानक सरकारने ही परवानगी बंद केल्यामुळे मागच्या 4-5 वर्षापासून लाखो मिळकती अशा गुंठेवारीच्या कचाट्यामध्ये अडकलेल्या आहेत आणि लोकांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे। कित्येक लोकांना आजारपण असू द्या, शिक्षण असू द्या, लग्नाची समस्या असू द्या, अशा वेळेस मिळकत विकता येत नाही, खरेदी करता येत नाही आणि त्याचा फायदा खाजगी सावकार घेत आहेत। अशा मिळकती कवडीमोल भावामध्ये लिहून घ्यायच्या आणि त्या बळकवण्याचं प्रमाण सोलापूर शहरात नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाढीस लागलेलं आहे। आणि दुसरीकडे प्रॉपर्टी कार्ड देण्याची घोषणा सरकारने केली, त्यासाठी वेगळ्या ऑफिसची निर्मिती केली, मात्र 1% देखील त्या ऑफिसचं काम पुढे सरकलेलं नाही। अशा दुष्टचक्रामध्ये सोलापूर शहर आणि महाराष्ट्र अडकलेलं आहे। सोलापूर शहर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचं देखील याकडे लक्ष नाही। संभाजी आरमारचं आजचं हे 4थं आंदोलन आहे। आम्ही गुंठेवारी खरेदी विक्री चालू करण्यासाठी सातत्यानं आवाज उठवला। यापूर्वीचे पालकमंत्री विखे पाटील यांच्याशी संपर्क केला, त्यांना निवेदन दिलं। नंतरचे पालकमंत्री म्हणजे सध्याचे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे देखील ही मागणी मांडली, तरी सरकारला जाग येत नाही। आता उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन चालू होणार आहे। लाखो लोकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न या अधिवेशनामध्ये मार्गी लागावा यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजचं आंदोलन आहे। आणि यानंतर हा प्रश्न मार्गी नाही लागला तर या गुंठेवारीच्या प्रश्नामुळे पीडित असलेल्या हजारो लोकांसमेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।